नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटी 2010 महाराष्ट्रात लागू झालाय। आरटी नंतर 2013 ला टीईटी एक्झाम घेण्यात आली आणि त्याच्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आरटीआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकार आहे की एक टीईटी पात्रता किंवा पात्र असणाऱ्या शिक्षकांकडून शिकलं पाहिजे। इथपर्यंत मान्य आहे। कोर्टात याचिका पडल्या, पुनर्विचार याचिका पण पडलेल्या आहेत। सो त्या अनुषंगाने तुम्ही शिक्षकांना टीईटी मात्र कंपल्सरी करताय। पण एक बाजू दुसरी लक्षात घ्या की अशा असंख्य विद्यापीठे आणि महाविद्यालय आहेत की ज्यामध्ये प्राध्यापकांची भरतीच केली जात नाही। मग आरटीई नियम काय सांगतो तर त्या त्या कॉलेजमधल्या म्हणजे महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना हा अधिकार नाहीये का की प्राध्यापक त्यांचे जे शिकवणार आहेत ते सुद्धा क्वालिफाईड असावे। मग ह्या प्राध्यापकांना जर क्वालिफाईड नुसार भरती करण्यात यावी किंवा या प्राध्यापकांना अपॉइंट करण्याचं काम सरकारचंच आहे। मग तुम्ही आरटीईच्या माध्यमातून टीईटी कंपल्सरी केली। मग या विषयाला अनुसरून प्राध्यापक भरती का होत नाही? गेले कित्येक वर्षापासून प्राध्यापक भरती झालेलीच नाहीये। या संदर्भात नुकतंच लोकमत न्यूजपेपरला आलेली बातमी आहे आणि त्या अनुषंगाने याचा घेतलेला थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया। व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत। आरटी लागू झालाय, 12,000 प्लस जागा रिक्त आहे ज्या प्राध्यापकांच्या आहे। बऱ्याचशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट भरतीवरतीच आता प्राध्यापक भरती केले जातात आणि त्यांना नाममात्र आर्थिक काय म्हणजे आपण पेमेंट वरती त्यांना शिकवायला घेतलं जातं आणि विद्यार्थ्यांना असं शिक्षण मिळत आहे। मग मला सांगा हे सुद्धा चुकीचं आहे की नाही? मग याच्यावरती बघा, पीएचडी धारक, नेट सेट असे असंख्य उमेदवार सध्या उपलब्ध आहे। या उमेदवारांना संधी कधी मिळणार आहे आणि सरकारची महत्त्वाची घोषणा जी केली आता त्यांनी त्याच्याकडे आपण थोडं लक्ष वेधूया। सो या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं असं आहे की जर तुम्ही एका बाजूला आरटी लागू करून जर शिक्षकांना टीटी देऊ करताय तर एका बाजूला तुम्ही या ठिकाणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक भरती का करत नाही? थोडक्यात बघूया आपण। तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की कळवा। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे। शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना टीईटीच्या बॅचेस इग्नाइट करणं चालू केलेले आहेत। फ्रेशर विद्यार्थ्यांना द्रोणा 7.0 आणि शिक्षकांना आचार्य 1.0 ची बॅच आहे। दोन्ही बॅचेस तुम्हाला सेपरेट वेळेत आहे। दोन्ही बॅचेस मध्ये तुम्ही फॅकल्टी ह्या प्रत्येक विषयाचे सेपरेट आहे आणि तुम्हाला जर आमची विद्यार्थी असाल तुम्ही तर 50% सूट आहे। आत्ताच तुम्ही याचा फायदा करून घ्या। खाली डिस्क्रिप्शन मध्ये बॅचची लिंक दिली आहे। ऍप डाउनलोड करून बॅच तुम्ही घेऊ शकता। सीजीटी आणि सीजीटी प्लस टीटी अशा पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे। या संदर्भात काही शंका असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, आपण कॉन्टॅक्ट करू शकता। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। लोकमत न्यूजपेपरने आजच्या डेटला म्हणजे 6 ऑक्टोबर 2025 ला दिलेली एक महत्त्वाची न्यूज आहे। हेडिंग आहे, राज्यात प्राध्यापकांच्या 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। आणि ही आजची शोकांतिका आहे की 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी कसं शिकत असतील? मग आरटी काय सांगतोय याच्यावरती सरकारने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, शिक्षण विभागाने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। पीएचडी नेट सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी बेसवर आहे, कित्येक वर्षापासून कंत्राटी बेसवर आहे। आणि ते बघितलं तर राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत असताना दुसरीकडे राज्यात प्राध्यापकांच्या मात्र 12,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत। यात अनेक प्राध्यापक हे पीएचडी नेट सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावे लागत आहे। तर अनेक महाविद्यालयात प्राध्यापक तासिका तत्वावर कंत्राटी पदाने काम करत आहे। जर असं असेल, तासिका बेसवर आहे, तर त्या विद्यार्थ्यांवरती पण अन्याय आहे। त्या विद्यार्थ्यांनी संधी कधी देणार तुम्ही? प्राध्यापक भरती गेले कित्येक वर्षापासून झालीच नाहीये। मागच्या 5 वर्षात बघितलं तर मागच्या 5 वर्षात फक्त 2,500-3,000 विद्यार्थी फक्त भरती केली गेलेली आहे। तुम्ही ढोबळमाने अंदाज घ्या की संघटनांची मागणी आहे आणि यात त्यांनी सांगितलंय की बघा, अनुदानित महाविद्यालय किती आहेत तर मंजूर पदे किती आहे? 31,185 जे अनुदानित आहे आणि त्यामध्ये रिक्त संख्या सध्या 11,080 आहे। आणि सार्वजनिक विद्यापीठ जे आहेत त्यामध्ये मंजूर पद आहेत 2,578, तिथे सुद्धा रिक्त पद संख्या 1,440 आहे। निम्म्यावरतीच इथे प्राध्यापक आहेत, त्याच्यावरती ही महाविद्यालय कसे काय चालू शकतात? त्यानंतर बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्यात 11 सार्वजनिक विद्यापीठ आहे आणि 1,172 अनुदानित महाविद्यालय आहेत। त्यांची परिस्थिती बघा, मंजूर पदे टोटल बघितली तर 33,763 आहे, भरलेली पद 21,236 आहे, रिक्त पद 12,527 आहे फक्त। आणि मागच्या 5 वर्षामध्ये फक्त 2,088 पदं भरली गेली आहेत, म्हणजे असंख्य पदं अजूनही रिक्त आहे। मग या ठिकाणी शिकलेले
विद्यार्थी काय शिकत असतील किंवा शिकवणारे पण चांगले आहेत नो डाऊट, पण ते शिकवणारे जे प्राध्यापक आहे ते कंत्राटी बेसवर आहे. ते प्राध्यापकांचं सुद्धा नेट सेट क्वालिफाईड आहे, PhD क्वालिफाईड आहे, ज्यांना तुम्ही डायरेक्ट सरकार मार्फत अपॉइंट करून त्यांना त्यांच्या काय म्हणजे मानधनावरती न करता त्यांना सरकारी स्केलनुसार पेमेंट जे आहे, सॅलरी आहे, त्यानुसार त्यांना अपॉइंट करायला पाहिजे होतं. सो बऱ्याच वर्षापासून हे वंचित आहे. याच्यावरती नक्कीच आता हा आवाज उठवायला पाहिजे आणि भरती प्रक्रिया लवकर राबवली गेली पाहिजे. नुकतंच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 2026 हे भरतीचं वर्ष आहे. आता तुम्ही अनाउन्समेंट केली आहे, कितपत खरं माहिती नाही आपल्याला, पण हे खरंच 2026 भरतीचं वर्ष व्हायलाच पाहिजे. का? कारण प्रत्येक सेक्टरमध्ये जागा जर एवढ्या प्रमाणात रिक्त आहे, ऍटलिस्ट तुम्ही 85-80% जागा भरल्या गेल्या पाहिजे. राज्यात मोठ्या प्रमाणात पदभरती करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा, जसं आता मुख्यमंत्री साहेब अनुकंपा तत्वावरती काय विद्यार्थ्यांना नियुक्ती करण्यासाठी ते मुंबईला आले होते आणि त्यामध्ये 80% जागा त्यांनी भरल्या, त्यांना नियुक्ती पत्र दिलंय. पण प्राध्यापकांच्या बाबतीत सुद्धा या शिक्षण विभागाला वेळोवेळी फॉलोअप घेऊन सरकारकडनं ह्या जागा आणून किंवा त्याला म्हणूया आपण वित्त विभागाकडनं ह्या जागा मंजूर करून लवकरात लवकर भरती करायला पाहिजे. अपेक्षा आहे की 2026 मध्ये, म्हणजे आता आपण 25च्या एंडिंगला आहोत, दिवाळी आहे आता, 2026 मध्ये प्राध्यापकांची भरती मोठ्या प्रमाणात केली जाऊ शकते, अपेक्षित आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे काय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतिशील करून 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. आता तुम्हाला माहिती आहे 2026 मध्ये सगळ्या ज्या एक्झाम आहेत जवळपास ह्या एक्झाम MPSC कडे वर्ग होणार आहे, काही सोडल्या तर. सो 2026 मध्ये जर MPSC एक्झाम घेणार आहे तर MPSC ला याचं पूर्ण प्लॅनिंग करावं लागेल, कारण मोठ्या प्रमाणात पदभरती MPSC कडे आता जी भरती प्रक्रिया चालते यात लिमिटेड सीट्स आहे, पण जेव्हा सरळ सेवेच्या एक्झाम यांच्याकडे येतील तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये यांना मॅनेजमेंट करावं लागणार आहे, खूप संख्याबळ मनुष्यबळ लागणार आहे. सो मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं तेच आहे की आम्ही लवकरात लवकर गतिशील आयोगाला गतिशील करून या पदभरती आम्ही करणार आहोत. सरकारच्या प्रत्येक संवर्गातील पदे व त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप बदल झाला आहे, त्यामुळे राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. सो लवकरात लवकर सेवा प्रवेश नियमावली पण काही पदांच्या बाबतीत खूपच जुनी झाली, ओल्ड झाली आहे, त्यामध्ये बसत नाही बऱ्याचशा गोष्टी. सेवा प्रवेश नियमावली सुद्धा बदलायला पाहिजे. सचिव लेवलच्या अधिकाऱ्यांना अपॉइंट करून सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल करायला हवा. प्राध्यापक भरती असेल किंवा सगळ्याच संवर्गातील ज्या रिक्त संख्या आहे त्यामध्ये ऍटलिस्ट 80% जागा ह्या भरल्या गेल्या पाहिजे. हे सरकारने लक्षात ठेवून 2026 वर्ष नक्कीच पदभरतीसाठी मोठं असावं अशी आपण अपेक्षा करूया. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि शिक्षक भरती संदर्भात जी TET एक्झाम आहे तिची डेट वाढलेली आहे, 9 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरायचे. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना TET देण्यासाठी ही संधी चांगली आहे. त्यासाठी बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. द्रोणा बॅच विद्यार्थ्यांना आहे, शिक्षकांना आचार्य बॅच आहे, CTT बॅच पण उपलब्ध आहे आणि CTT प्लस TET बॅच पण उपलब्ध आहे. सो ह्या सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला PDF नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. युट्यूबला याचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा. काही शंका आली तर ह्या नंबरला आपण कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट मला नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. आवडला तर तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि जर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.